नमस्कार, मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज हिंगोलीमध्ये एक स्टॉल लागलेला आहे आणि त्या स्टॉलमध्ये मानवता की दीवार मानवता की दीवार या नावानं एक स्टॉल लागलेला आहे. आणि स्टॉलमध्ये जे गरीब आणि गरजवंत मुलं मुली किंवा ज्या महिला आहेत, या महिलांसाठी मारवाडी समाजाकडून यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम आहे आणि मोफत कपडे वाटप देण्याचा त्यांचा पूर्ण या ठिकाणी त्यांनी तो प्रोग्राम राबवलेला आहे. आणि याच्या अंतर्गत ज्यावेळेस आम्ही त्यांची मुलाखत घेतली, त्यांना बोललो की बुवा तुम्ही नवे कपडे देतात का, ते त्यांनी सांगितलं ज्याच्याकडे जास्तीचे त्यांनी आणले आणि हे कपडे म्हणजे मोफत आहे ना. मॅडम, हा जो उपक्रम तुम्ही राबवला मानवता की दीवार, याचा उद्देश काय आहे तुमचा? इसका उद्देश्य यही है कि हम अपने अपने घरों में से कपड़े निकालते हैं और अच्छे कपड़े निकालते हैं जो ज़्यादा हमको यूज़ नहीं आ रहे, और ज़्यादा से ज़्यादा लोगों में उसको डिस्ट्रीब्यूट करना, ज़रूरतमंद लोग यहाँ आके लेके जाते हैं. और सुबह से हमने बहुत सारे, लगभग ये पूरा स्टॉल भरा हुआ था और बहुत लोग इसका फ़ायदा उठा चुके हैं. अच्छा, मेन क्या है इसमें, हमारे लिए तो वो चीज़ें ज़रूरत की नहीं थी, पर हमने देखा कि गरीब जो लोग हैं यहाँ पे आ रहे हैं, वो उनके लिए इतनी आवश्यकता थी उनकी. ये देख के हमको बहुत अच्छा लगा कि ऐसा होना चाहिए, सभी ने करना ही चाहिए. जो हमारे घर में जो चीज़ की आवश्यकता हमको नहीं है, हम फिर भी उसको संभाले रख रहे हैं, और उसकी आवश्यकता बहुत लोगों को है. तो हमारा यही कहना है और हमारा यही उद्देश्य है कि सभी इससे प्रेरित होके ऐसा कार्य करें ताकि ज़रूरतमंद लोगों की ज़रूरतें पूरी हो. अच्छा मैडम, आप क्या कहना चाहोगे? बोलिए. नए कपड़े वगैरह नहीं दे सकते? नहीं, बिल्कुल हमने नए कपड़े भी थे ना, वो आप दे दीजिए. कपड़े, जूते, चप्पल और भी खिलौने, नए कपड़े भी दे सकते हैं. देखिए क्या लिखा है उसमें, जो आपके पास तकलीफ है वो देखिए. नहीं, अभी जो भी अपने जो समाज के अंदर में जिसके पास में आर्थिक ज़्यादा बजट रहता है या आर्थिक तो यहाँ पे ऐसा भी तो हुआ कुछ था. कंट्रीब्यूशन करके जो गरीब लोग हैं, नहीं, स्कूल के यूनिफॉर्म्स थे जो ये आउट स्टॉक हो गया था हम लोगों का, वो भी डेड स्टॉक ला के उन्होंने यहाँ पे रखा. तो काफ़ी सारे बच्चे, इतने मतलब बच्चों की तो ज़रूरतें पूरी हुई ना यूनिफॉर्म्स की, स्कूल के. सुबह से लगभग 500-700 लोग हमारा ये फ़ायदा उठा चुके हैं. और हमने ये भी सोचा कि आगे अब हर साल ऐसा कार्य करें, ताकि देखो हमारे नए तो कोई देते नहीं देते, कम से कम हमारे पुरानी जो हमारी चीज़ें ज़्यादा है वो एटलीस्ट हम दे के कम से कम कुछ तो करें, किसी की ज़रूरत को तो पूरा करें. ये 11 बजे शुरू हुआ था सुबह और अभी तक कंटिन्यू शुरू है. कुछ लोग कपड़े ला के दे रहे हैं और हम उसको बराबर लगा के सबको दे रहे हैं. छोटे बच्चों के हिसाब से खिलौने, जूते, चप्पल भी काफ़ी आए. ठीक आहे, थँक्यू मॅडम. म्हटलं की आम्ही नवे कपडेसुद्धा देतो आहे आणि नवीन कपडे वाटप झालेले आहेत. काही जे कपडे चांगले कपडे आहेत आणि ते आम्ही असे जमा करतो की जे कोणी घालत नाही, परंतु त्यांना स्वच्छ असे चांगले कपडे आहेत, तर ते गरजवंतासाठी आम्ही वाटप करतो. आता याच्यानंतर मारवाडी समाजानं सुद्धा असं म्हटलं की बुवा आम्ही याच्यामध्ये थोडं बहुत योगदान असं निर्माण करू, थोडे पैसे वगैरे जमा करून जिल्हा परिषदच्या शाळेला किंवा जे मुलं, जे गरीब मुलं आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांनासुद्धा नवीन कपडे घेऊन देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि हे जे मानवताची दीवार आहे ती या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सहकार्य करावं असं त्यांनी यावेळेस म्हटलं. आणि लोकांमध्ये असा जास्त प्रचार झाला पाहिजे आणि गरजवंताला जे गरज भासेल, अन्नदान असेल किंवा जे कपड्याचं दान असेल, हे सुद्धा आम्ही प्रोग्राम राबवणार आहेत अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरी आणि हे फार चांगलं काम आहे आणि त्या कामाला आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि सहकार्य करावं एवढी विनंती करतो. माझा हा जर व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून या ठिकाणी मला सहकार्य करावं अशी मी आपणाला विनंती करतो. मी अशोक डोंगरे, धन्यवाद.